हॅलो. आज आपण शिकणार आहे, की रिट्रेसमेंट आणि एक्सटेन्शन जे टूल असतं, ते आपण आपल्या चार्टमध्ये कशा पद्धतीने लावायचं असतं. तर सगळ्यात अगोदर आपण आहे ना, बघू की हे रिट्रेसमेंट आणि एक्सटेन्शन टूल आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टिंग प्लॅटफॉर्मवरती आपल्याला कुठं बघायला भेटेल. तर या ठिकाणी बघा, ट्रेडिंग व्ह्यूचा जो लेफ्ट हँड साइडचा जो टूल बार आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरला गान आणि फिबोनाची जो टूल बॉक्स आहे, त्याला आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा फिबोनाची रिट्रेसमेंट आणि ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शन टूल आपल्याला पाहायला भेटतं. तर हे रिट्रेसमेंट आणि ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शन टूल जे आहे ना, ते आपल्याला आपल्या ट्रेडिंग सेटअपमध्ये लावायचं कसं ते आज आपण शिकणार आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार, की या ठिकाणी बघा स्टार मार्क दिसतोय. तर त्याला जर स्टार मार्क केलं तर ते ॲड टू फेव्हरेट होतं आणि ते आपल्या टूल बॉक्समध्ये खाली जमा होतं. सेम तशाच पद्धतीने ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शन आपण इथे ॲड केलं आणि त्यानंतर आपण ते लावायचं कसं हे शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात प्रथम महत्त्वाची गोष्ट काय आहे, की हे 2 टूल्स वेगवेगळे जे आहे यांचा यूज कशा पद्धतीने करायचा आहे. तर जेव्हा प्राइस जी असते ती एक ट्रेंडिंग मूव्ह पकडते, त्यावेळेस ती कधीच अशी स्ट्रेट अवे वरती जात नाही. तर ती काय करते, एक हायर हाय, हायर लो बनवीत ती वरती जाते. तर अशा पद्धतीने ही प्राइस वरती जाते. तर जेव्हा प्राइस वरती जाते, तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला तिला बाय करायचं असतं, तर आपण वरती जाणाऱ्या प्राइसला बाय न करता ती जेव्हा खाली येणार आणि ती सपोर्ट घेणार आणि नंतर जेव्हा ती वरती जायला सुरुवात होईल, त्यावेळेस आपण तिला बाय करत असतो. आता पर्टिक्युलरली ही वरती जाणारी प्राइस कुठल्या लेव्हलला बाय करायची हे आपल्याला कसं कळणार? मग त्याच्यासाठी हे ट्रेंड बेस फिबोनाची रिट्रेसमेंटचं जे टूल असतं ना, ते आपण वापरत असतो. तर त्याचा यूज करताना एक आपण हायपोथेटिकल मूव्हज समजून घेणार आहे ए फॉर्ममध्ये. तर ह्या ए फॉर्ममध्ये ज्या मूव्हज बनणार आहे ना, तर त्यात आपण ज्या ठिकाणावरनं प्राइस रिव्हर्स झाली, ज्या ठिकाणावरनं प्राइस रिव्हर्स झाली, सपोज हा आपला डाउन ट्रेंड होता आणि या डाउन ट्रेंडला या ठिकाणी प्राइस रिव्हर्स झाली. तर ज्या ठिकाणावरनं ती रिव्हर्स झाली, त्या पॉइंटला आपण लेबल करणार आहे, की ॲज अ 0 पॉइंट. ठीक आहे ना. या ठिकाणी आपण 0 पॉइंट लेबल करणार. त्यानंतर त्याला लेबल केल्यानंतर हा 0 आपला लेबल झाल्यानंतर प्राइस इथून या ठिकाणावरनं मूव्ह व्हायला सुरुवात झाली आणि ती वरती गेली आणि ती वरती गेल्यानंतर ती त्या ठिकाणी स्ट्रेट अवे वरती न जाता ती परत खाली येणार. ज्यावेळेस ती खाली येणार त्या ठिकाणी आपण बाय करणार. तर मग कुठल्या लेव्हलला बाय करायचं? तर ते आपण रिट्रेसमेंट टूलवरनं ठरवणार. तर मग आपण या टॉपला आपण ए नाव देणार आणि त्यानंतर जेव्हा प्राइस खाली येणार त्यावेळेस आपण तिला बाय करणार. तर ही बायिंगची लेव्हलसाठी आपण रिट्रेसमेंट टूल वापरतो, की ज्याला आपण 0 म्हणजे खालचा जो बॉटम आहे तिथून ते ए म्हणजे त्या मूव्हचा जो टॉप आहे त्याच्यावरती आपण रिट्रेसमेंट टूलला वापरतो आणि रिट्रेसमेंट किती असते? मॅक्सिमम 100% म्हणजे ही प्राइस आपल्याला जी बाय करायची आहे, ती साधारणतः हे जे फिबोनाचीचे रिट्रेसमेंट रेशो आहे ना, त्या रेशोच्या मधात आपल्याला कुठेतरी बाय करायचंय. तर प्राइस आपल्याला या ठिकाणावरनं प्राइस जेव्हा रिव्हर्स होणार, त्यावेळेस प्राइस खाली येणार आणि ह्या ठिकाणी जे फिबोनाचीचे रिट्रेसमेंट रेशो आहे ना, त्या ठिकाणी ती प्राइस येऊन जिथनं रिव्हर्सल घेणार आपण तिथनं बाय करणार. तर आता रिव्हर्सल कुठनं घेणार? तर यामध्ये पण असं आहे म्हटलं जातं किंवा हे खूप जास्त फॉलो होतं, की प्राइस जी असते ती जे फिबोनाची गोल्डन रेशो आहे, रिट्रेसमेंटचे जे गोल्डन रेशो आहे, त्या ठिकाणावरनं रिट्रेसमेंट होण्याची शक्यता खूप जास्त असते. फॉर एक्झाम्पल, की प्राइस या ठिकाणावरनं जर रिट्रेस झाली, तर फिबोनाचीच्या रिट्रेसमेंट रेशोजमध्ये हा जो 38.2% आणि 61.8% जो रेशो असतो ना, त्याला त्याला म्हटलं जातं फिबोनाची रिट्रेसमेंटचे गोल्डन रेशो. तर खूप जास्त पॉसिबिलिटी असते,
की फिबोनाचीचे रिट्रेसमेंट रेशो कोणते आहे? 23.6%, 38.2%, 50%, 61.8% आणि 78.6%. तर हे फिबोनाचीचे रेशोज आहे. बट यामध्ये 38.2 आणि 61.8% जो आहे ना, त्याला गोल्डन रेशो म्हटलं जातं, की जनरली जेव्हा प्राइस खाली येणार, या ठिकाणावरनं जेव्हा प्राइस जी आहे ती खाली येणार, त्यावेळेस पॉसिबिलिटी आहे, की प्राइस या तो 38.2 पासून रिट्रेस होणार किंवा मग प्राइस जी आहे ती 61.8% पासून रिट्रेस होणार. ठीक आहे ना? सपोज जर प्राइस जी आहे ती खाली यायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणावरनं ती जर सपोज रिट्रेस झाली किंवा 38% पासून रिट्रेस झाली किंवा प्राइसने जर 38% जर तोडला, तर पॉसिबिलिटी आहे की नंतर प्राइस 61.8% ला जाऊन रिट्रेसमेंट घेऊ शकते. तर मग आपल्यासाठी काय आहे, की जर 38% पासून रिट्रेसमेंट घेते आणि त्या ठिकाणी जर कदाचित आपला फिबोनाचीचा एखादा या फिबोनाचीच्या गोल्डन रेशो पासून रिट्रेस होते आणि त्या ठिकाणावरनं जर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटतोय किंवा आपल्याला हिडन डायव्हर्जन भेटतंय, बुलिश हिडन डायव्हर्जन भेटतंय, तर आपण 38.2% पासून बायिंग करू शकतो किंवा आपण 38.2% ला आपण बाय केलं आणि परत प्राइस खाली गेली, तर पॉसिबिलिटी की 61.8% ला परत प्राइस रिट्रेस होणार. तर आपली नेक्स्ट लेवल जी आहे ती आपण 61.8% घेणार, की ज्या ठिकाणी रिट्रेस होणार. म्हणजे आपण 38% ला काही पोझिशन बाय केली, त्यानंतर 61.8% ला आपण आपली नेक्स्ट पोझिशन ॲड केली. म्हणजे आपण म्हणतो ना, की ॲडिशन, की जेव्हा आपण एव्हरेजिंग म्हणतो. तर एव्हरेजिंग जी असते ती जर तुम्ही 38% ला बाय केलेलं आहे, तर तुम्ही नेक्स्ट एव्हरेज तुमचं बनतंय 61.8% ला. आणि सपोज जर प्राइस तुम्ही बाय नाही केलंय, बट प्राइस 61.8% च्या खाली गेली, तर जेव्हा प्राइस रिव्हर्स होणार आणि या 61.8% च्या वरती जायला सुरुवात होणार, त्या ठिकाणी आपण बायिंग करायची. म्हणजे या तो 61.8% ला जर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल भेटली, या 38% ला आपल्याला बुलिश कॅन्डल भेटली, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या 0 पॉइंटचा स्टॉप लॉस घेऊन, या 0 पॉइंटचा स्टॉप लॉस घेऊन आपण या ठिकाणी आपण बायिंग करू शकतो. तर म्हणजे काय, की थोडक्यात आपण काय शिकलो, की आपल्याला जेव्हाही एखाद्या स्टॉकमध्ये बाय करायचं असतं, तर आपण ट्रेंडवरती बाय न करता, त्या ट्रेंडिंग मूव्हला जी काउंटर मूव्ह बनते, ही जी काउंटर मूव्ह बनते, जिला मी बी नाव दिलेलं आहे. ट्रेंडिंग म्हणजे जी मूव्ह इन द डायरेक्शन ऑफ ट्रेंड असते, तिला ट्रेंडिंग मूव्ह म्हणतात आणि काउंटर मूव्ह म्हणजे ज्या ट्रेंडिंग मूव्ह असते, तिला ती करेक्ट करते. म्हणून तिला काउंटर मूव्ह म्हणतात. आपण नेहमी जेव्हा बाय करतो, ते काउंटर मूव्ह वरती बाय करतो आणि काउंटर मूव्ह वरती बाय करण्यासाठी आपल्याला 2 रेशोज खूप इम्पॉर्टंट असतात. 38.2% आणि 61.8%. तर प्राइस ज्यावेळेस या रेशोच्या वरती जाते किंवा या ठिकाणी रिट्रेसमेंट होते, तर त्या ठिकाणी डेफिनेटली ती बुलिश कॅन्डल फॉर्ममध्ये किंवा डायव्हर्जन्स फॉर्ममध्ये आपल्याला ती सिग्नल देते, की या ठिकाणावरून आता प्राइस रिट्रेस होते. तर त्या ठिकाणी आपली बायिंग बनते. तर अशा पद्धतीने आपण शिकलो, की बाय ऑन डिप जे असतं ते ऑन द बेसिस ऑफ रिट्रेसमेंट असतं आणि त्या रिट्रेसमेंटच्या लेव्हल्स असतात 38.2% किंवा 61.8%. तर 38.2% ला आपण आयदर बाय करू शकतो किंवा 61.8% ला आपण बाय करतो. बट आयडियली जेव्हा बॉटम पासून प्राइस मूव्ह होते आणि ती जेव्हा रिट्रेस होते म्हणजे एक हाय बनला आणि जेव्हा एक लो बनवण्यासाठी किंवा एक हा जो हाय बनला प्राइसने या ठिकाणावर रिव्हर्स केला आणि या ठिकाणी जो हाय बनला, तो एक हाय बनला आणि त्यानंतर जेव्हा प्राइसने एक या लो पेक्षा एक हायर लो बनवला. लोवर लो बनला. म्हणजे जेव्हा फर्स्ट लोवर लो बनतो, त्यावेळेस खूप जास्त पॉसिबिलिटी असते, की फर्स्ट लोवर लो हा साधारणतः 61.8% च्या लेव्हलला बनण्याचे जे चान्सेस आहे ना,
ते जास्त असतात. तर म्हणून आपण जो फर्स्ट लोअर लो असतो तो नेहमी कन्सिडर करायचा असतो, की तो 61.8% च्या आसपास येईल. आता 61.8% ला तुम्ही बाय केल्यानंतर आपल्याला प्राइसची मूव्हमेंट सुरू झाली आणि नंतर प्राइस वरती किती जाणार? तर हे जे टार्गेट आहे, या टार्गेटसाठी आपण नेहमी फिबोनाचीचं हे जे ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन टूल जे आहे त्याचा उपयोग करतो आणि त्याला प्रोजेक्शन टूल सुद्धा म्हटलं जातं. तर हे प्रोजेक्शन टूल जे असतं ते कसं लावायचं असतं? जसं आपण रिट्रेसमेंट 0 टू ए लावलं, रिट्रेसमेंट जे आहे आपण ते 0 टू ए लावलं, तसं प्रोजेक्शन जे आहे ते आपल्याला 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी फॉर द टार्गेट ऑफ सी असं लावायचं असतं. हे फिबोनाचीचं जे प्रोजेक्शन टूल आहे त्याला 3 डॉट्स असतात किंवा त्याला 3 पॉइंट्स वरती लावायचं असतं. तर त्यातला पहिला पॉइंट असतो 0, दुसरा पॉइंट असतो ए, ज्या ठिकाणी आपला हाय बनला आहे आणि थर्ड टाइम त्याचा पॉइंट असतो आपला बी, म्हणजे ज्या ठिकाणी हायर लो बनलाय. या ठिकाणी हायर लो बनेल. सॉरी, माझ्याकडनं लोअर लो बोलला गेला. हायर लो. या लो पेक्षा हा हाय आहे म्हणून हा हायर लो. तर या हायर लोला त्याचा तिसरा पॉइंट टच होणार. हा टच झाल्यानंतर याचे टार्गेट्स कसे बनणार? तर सेम आपण बघितलं की रिट्रेसमेंट मध्ये ज्या पद्धतीने रेशोज आहेत त्या पद्धतीने प्रोजेक्शन मध्ये 61.8%, 100%, 161.8%, त्यानंतर 200%, 261.8%, 300% and 361.8% आणि सो ऑन. अशा पद्धतीने जे एक्सटेन्शनचे जे रेशोज आहे या पद्धतीने ते बनतात आणि त्याच पद्धतीने आपले टार्गेट्स पण बनतात. तर फर्स्ट टार्गेट येतं आपलं 61.8%, सेकंड टार्गेट येतं 100%, थर्ड टार्गेट येतं 161.8%, त्यानंतर 200%, त्यानंतर 261.8%. तर अशा पद्धतीने आपण जी प्रॉफिट बुकिंग करायची असते ती प्रोजेक्शनच्या या वेगवेगळ्या रेशोज मध्ये करायची असते. तर सेम ज्या पद्धतीने आपण बघितलं की रिट्रेसमेंट जी असते की ती खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की ती 60 खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की ती 61.8% पर्यंत रिट्रेस होणार. म्हणजे आपली बाइंगची लेवल जी आहे ती 61.8% असेल, तर आपली जी प्रॉफिट बुकिंगची लेवल जी आहे ना, याच्यामध्ये सुद्धा गोल्डन रेशोज आहे. त्यातला फर्स्ट जो गोल्डन रेशो जो आपण म्हटला जातो ना, तो असतो 161.8% आणि 261.8%. जर प्राइस जर प्राइस 100% ला क्रॉस करते, तर खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की आपलं फर्स्ट टार्गेट 61.8% येणारच आहे. किंवा खूप साऱ्या ठिकाणी हे बघायला भेटतं की प्राइस ही जनरली जेव्हा आपला प्रिव्हियस हाय ब्रेक करते, त्यावेळेस तिचा नेक्स्ट हायर हाय जो आहे, तो साधारणतः 61.8% ला बनण्याची चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून या ठिकाणी आपलं जे टार्गेट बनतं जनरली ते 161.8% च्या आसपास आपलं टार्गेट बनत असतं. आणि या ठिकाणी आपला हायर हाय बनतो आणि यालाच आपण लेबल करणार आहे सी. सी असं आपण त्याला लेबल करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, की बाय ऑन रिट्रेसमेंट अँड बुक युअर प्रॉफिट ऑन एक्सटेन्शन ऑर प्रोजेक्शन. आणि ते प्रोजेक्शन आपण कसं लावणार? 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी फॉर द टार्गेट ऑफ सी. ठीक आहे ना? तर म्हणजे आपण काय शिकलो, की बाय ऑन रिट्रेसमेंट टार्गेट्स काय राहणार आहे? 38.2% आणि 61.8%. 38.2% आणि 61.8%. बट याच्यामध्ये खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की 61.8% जे आहे ना, ते आपलं टार्गेट त्या ठिकाणी आपली प्राइस रिट्रेस होणार आहे. म्हणून नेहमी बाय करताना कुठल्याही स्क्रिप्टमध्ये जनरली आपण आपली बाईंगची लेवल ठेवली पाहिजे 61.8%. आणि ज्यावेळेस आपण ती बाय केलं, त्यावेळेस प्राइस जेव्हा वरती मूव्ह होते, तर ती जेव्हा वरती मूव्ह होते त्यावेळेस आपण
कधीही प्रॉफिट बुकिंगची घाई न करता आपण आपलं फर्स्ट प्रॉफिट बुकिंगची लेवल ठेवायला हवी 161.8%. 161.8% ला तुमचं प्रॉफिटचं लेवल ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस प्राइस 161.8% ला जाते, त्यावेळेस तुम्ही तुमची या ठिकाणी 50% जे प्रॉफिट आहे ना, ते बुक करायला पाहिजे आणि उरलेली 50% पोझिशन जी आहे ना, ती साधारणतः जर 61.8% च्या वरती प्राइस जर स्वतःला होल्ड करण्यास समर्थ झाली, तर नेक्स्ट टार्गेट 200% येतं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट गोल्डन रेशो येतो आपला 261.8%. बट जेव्हाही प्राइस 161.8% ला जाणार, त्यावेळेस आपण आपली 50% प्रॉफिट बुकिंग करायलाच हवी. तर आपण काय शिकलो? रिट्रेसमेंट टूल कसं लावायचं? तर रिट्रेसमेंट टूल आपण लावतो बाय ऑन डिपसाठी आणि एक्सटेन्शन टूल आपण लावतो आपल्या प्रॉफिट बुकिंगसाठी. तर एक्सटेन्शन रिट्रेसमेंट टूलमध्ये आपण 0 टू ए लावतो आणि साधारणतः 61.8% ला आपण आपली बायिंगची लेवल ठेवतो आणि जेव्हा वेळेस आपली 61.8% ला बायिंग होते, त्यावेळेस आपण साधारणतः आपण हे जे एक्सटेन्शन टूल किंवा त्याला आपण प्रोजेक्शन टूल म्हणतो, त्याला आपण 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी फॉर द टार्गेट ऑफ सी लावतो आणि त्याचा आपण फर्स्ट टार्गेट जे आहे, हा आपला जो गोल्डन रेशो आहे 161.8% त्या ठिकाणी आपण फर्स्ट प्रॉफिट बुकिंगची लेवल ठरवतो. तर हे आपण बघितलं की थिअरॉटिकल पार्टमध्ये मी ज्याला परत एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, की प्राइस ज्यावेळेस डाउन ट्रेंडमधनं रिव्हर्स होते, तर ज्यावेळेस प्राइस रिव्हर्स होते, त्या ठिकाणी आपण कधीही आपल्याला बायिंगची लेवल बनवायची नसते. प्राइस वरती जाणार आणि डेफिनेटली आपल्याला परत चान्स देणार, की या ठिकाणी फॉलो थ्रू म्हटलं जातं, की या ठिकाणी आपल्याला परत एकदा चान्स भेटणार, की यामध्ये आपण एंट्री करू शकू. ती जी एंट्री असते, ती आपल्याला या ठिकाणावरनं सपोज ज्याला आपण 0 नाव दिलं, 0 पासनं प्राइस वरती गेली. वरती गेल्यानंतर प्राइसने या ठिकाणी रिव्हर्स झाली आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्राइस रिव्हर्स होणार, एला ज्यावेळेस प्राइस रिव्हर्स होणार, त्या ठिकाणी आपल्याला बाय ऑन डिप्सचा चान्स भेटणार आणि त्यासाठी आपण रिट्रेसमेंट टूल वापरतो, की ज्याचे जे 2 गोल्डन रेशो आहे 38.2 आणि 61.8%. पण ज्यावेळेस प्राइस बॉटमवरनं रिव्हर्स होणार, त्यावेळेस खूप पॉसिबिलिटी जास्त आहे, की आपल्याला बाय ऑन डिप 61.8% ला भेटेल. तर आपण 61.8% ला आपण बाय करण्याचा विचार करणार आहे. या 61.8 ला जेव्हा आपण बाय करतो, त्यावेळेस आपण बाय केल्यानंतर प्राइस जेव्हा अपवर्ड मूव्ह करायला सुरुवात होते, तर त्यावेळेस थोडंसं प्रॉफिट झालं म्हणून लगेच आपण आपली पोझिशन बुक नाही करायची आहे. तर या ठिकाणी आपण जनरली आउट ऑफ 10 टाइम्स 7 टू 8 टाइम्स आपल्याला फर्स्ट टार्गेट जे आहे ते 161.8% येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून आपण आपल्या सीचं जे टार्गेट आहे, ते नेहमी 161.8% ऑफ प्रोजेक्शन लेव्हल हे प्रोजेक्शन टूल जे आहे ना, त्याचं 161.8% आपण घ्यायला हवं. आणि ते प्रोजेक्शन टूल कसं लावायचंय? 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी जो रिट्रेसमेंट होणार आहे, त्याला आपण बी नाव दिलेलं आहे आणि फॉर द टार्गेट ऑफ सी. 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी फॉर द टार्गेट ऑफ सी. या पद्धतीने आपण आपलं एक प्रोजेक्शन टूल लावतो आणि प्रोजेक्शनचे रेशोज आहे 61.8%, 100%, 161.8%, 200%, 261.8%, 300% and 361.8%. तर हे आपले प्रोजेक्शनचे रेशोज आहे. बट ज्यावेळेस प्राइस 61.8% ला क्रॉस करेल, त्यावेळेस ती 100% रीच होणार आहे आणि 100% क्रॉस करेल, त्यावेळेस आपल्याला आपलं 161.8% टार्गेट येणारच आहे. आणि ती त्याच्याही वरती जाऊ शकते. बट
161.8% आपला गोल्डन रेशो असल्यामुळे या ठिकाणी रिव्हर्सल होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी आपली 100% किंवा ॲट 50% प्रॉफिट बुकिंग करायलाच हवी. ओके. आपण हे बघितलं, की हे थेरॉटिकली कशा पद्धतीने आपण करू शकतो. बट ॲक्चुअली प्रॅक्टिकली स्टॉकमध्ये असं होऊ शकतं का? तर या ठिकाणी बघा, मी हा मी हा आपला कोटक बँकचा चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघा प्राइस या लेव्हलवरनं खाली आली आहे आणि या ठिकाणी ती रिव्हर्स होऊन ती वरती गेली. तर आपण या ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणी दिसतंय, तर आपण या ठिकाणी जे ए-बी-सी लेव्हल मार्क करणार आहे ना आपण, तर बघा हा आपला ए झाला, हा आपला बी झाला, हा आपला सी झाला. फर्स्ट आपण हा ए लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण या ठिकाणी बघू, की आपण जे म्हटलेलं आहे, की साधारणतः प्राइस 38.2 किंवा 61.8% वरती रिट्रेस होते. हा मी वीकली चार्ट लावलेला आहे. तर वीकली चार्ट ही जी थिअरी आहे, ही तुम्ही वीकली, डेली, हावरली, 15 मिनिट कुठल्याही चार्ट टाईम फ्रेमवरती तुम्ही अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी मला बी कुठनं रिट्रेस झाला किंवा मी बाय कुठं करायला हवं होतं, त्याच्यासाठी मी 0 टू ए मी रिट्रेसमेंट लावत आहे. बघा 0 टू ए मी रिट्रेसमेंट लावत आहे या ठिकाणी आणि तुम्ही बघा एक्झॅक्ट 61.8% ला आपला रेड हॅमर फॉर्म झालाय. म्हणजे या रेड हॅमरच्या टॉपवरती आपला बाय बनतोय. बरोबर आहे. या रेड हॅमरच्या वरती आपला बाय बनला. तर या बाय नंतर आपण टार्गेट बुकिंग कशी करायला हवी आहे? तर आपण काय म्हटलेलं आहे, की साधारणतः आपल्याला बघा या ठिकाणी 61.8% ला बुलिश कॅन्डल बनली आहे. बघा इथं पण बनली आहे आणि इथं पण बनलेली आहे. ठीक आहे ना. तर 61.8% च्या या ठिकाणी त्यानंतर आपल्याला ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये या ठिकाणी मॉर्निंग स्टार पण दिसतोय. तर आपण या ठिकाणी आपलं डेफिनेटली बाय बनतोय आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं, की आपलं टार्गेट आपण किती ठेवायला पाहिजेल आहे. तर आपण आपलं टार्गेट ठेवायला पाहिजेल आहे 0 प्रोजेक्शन टूल लावत मी आता टार्गेटसाठी. 0 टू A प्रोजेक्टेड फ्रॉम B फॉर द टार्गेट ऑफ C आणि आपलं फर्स्ट टार्गेट काय बनणार? 61.8% बघा. त्यानंतर 61.8% जे आपलं टार्गेट बनतंय, सपोज सॉरी 61.8% ला आपलं टार्गेट बनलं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 61.8% या ठिकाणी अचीव्ह झालं. बट बघा रेशोज आहे. 61.8% ला मी याला राइट साइडला हे करतो. बघा, या ठिकाणी 61 पॉइंटला रेझिस्ट आला, प्राइस वरती गेली. त्यानंतर अगेन 100% ला 100% ला प्राइसने रेझिस्टन्स घेतला, खाली आली, बट आपला स्टॉप लॉस हिट नाही झाला. त्यानंतर प्राइस 161.8% गेली. 161.8% जर या ठिकाणी आपण आपली 50% प्रॉफिट बुक करायला हवं. बघा, या ठिकाणावरनं प्राइस आता 200% च्या वरती चालली आहे आणि पॉसिबिलिटी आहे, की आपल्याला 261.8% हे बघ 200% च्या वरती ही प्राइस स्टेबल होते. त्यामुळे पॉसिबिलिटी आहे, की आपल्याला 261.8% म्हणजे साधारणतः 2102 चं टार्गेट अचीव्ह होणार. बट आपण आपली 50% ची जी प्रॉफिट बुकिंग आहे ती या ठिकाणी करून घेणार आहे आणि ती घेतलेली आहे आपण आणि नेक्स्ट आता आपण 50% विथ द स्टॉप लॉस ऑफ 161.8% आपण 161.8 च्या वरती प्राइस स्टेबल झाली. आता जर प्राइस 161.8% तोडेल, तर राहिलेली पोझिशन आपण आपली बुक करून घेणार. नाही तर आपण आपलं फुल टार्गेट 261.8% ला बुक करणार आहे. होप या चार्टमध्ये आपल्याला कळालं असेल, की कशा पद्धतीने लावायचे. आपण अजून एक चार्टला लावून बघू. आपण घेऊ टाटा मोटर घेऊन बघू. टाटा मोटरमध्ये आपल्याला टाटा स्टील घेऊ चला. टाटा स्टीलमध्ये आपण डेचा चार्ट घेऊ. ESC मध्ये लावतो मी.
टाटा स्टील. टाटा स्टील घेतला. डे चार्ट घेतला आहे. आपण बॉटम शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, या ठिकाणी या ठिकाणी आपण हा चला आपण अगदी छोट्या मूव्ह पासून विचार करू, की या ठिकाणी आपल्याला काय भेटेल. बघा, या ठिकाणी आपण असं म्हणू, की हा माझा 0, 0, हा माझा 0, हा माझा ए, हा माझा बी आणि मला सी बघायचं आहे. ठीक आहे ना? तर बघा, या ठिकाणी मी 0 टू ए 0 टू ए मी रिट्रेसमेंट लावणार आहे. 0 टू ए मी रिट्रेसमेंट लावणार आहे. बघा, अगदी 61.8% च्या लेव्हलला त्याने सपोर्ट घेतलेला आहे आणि 61.8 नंतर बघा या ठिकाणी आपल्याला ग्रीन कॅन्डल इथं या ठिकाणी आपल्याला हॅमर फॉर्म झालेला आहे. या ठिकाणी हॅमर फॉर्म झालेला आहे. तर अशा पद्धतीने या हॅमरच्या वरती म्हणा किंवा या ठिकाणी आपण आपली बायिंग जर केलेली असेल, तर विथ द स्टॉप लॉस ऑफ 0. 0 काय येतोय आपला स्टॉप लॉस? या ठिकाणी. या स्टॉप लॉसच्या ठिकाणी आपण आपण बाय केली आणि त्यानंतर टार्गेट जे आपण लावणार आहे ते प्रोजेक्शन टूल 0 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी फॉर द टार्गेट ऑफ सी आणि बघा एक्झॅक्ट 61.8% ला आपलं फर्स्ट टार्गेट आलं. त्यानंतर 50% आपण या ठिकाणी बुक केलं आणि नंतर आपण 261 पॉइंट पण आपल्याला टार्गेट आलं. त्यानंतर प्राइस 300% पण गेली आणि कदाचित आपलं नेक्स्ट 361.8% सुद्धा टार्गेट आपलं भेटलेलं असावं. नाही, 361 पॉइंट नाही आलं. बट डेफिनेटली आपण 261 पॉइंटला आपली पूर्ण पोझिशन बुक करून घेणार या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण जर ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला. बघा आपण 2 ठिकाणी बघितलं, बट आपण आपलं फर्स्ट प्रॉफिट बुकिंग जे आहे ते 161.8% ला करायलाच हवं. भले आपण कॅश मार्केटमध्ये स्विंग ट्रेड करत असू किंवा हां, इन केस अगर आपण जर कॅश मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टर ग्रुपमध्ये येतोय, तर आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त काय बाय ऑन डिप म्हणजे रिट्रेसमेंट वरती. तर या ठिकाणी जर रिट्रेसमेंट वरती जर आपल्याला बाय करायचंय, की रॅली या ठिकाणी गेली आणि या ठिकाणावरनं रिव्हर्स होते, तर मी अगेन रिट्रेसमेंट लावणार आणि या ठिकाणी माझा जो 0 0 हाच राहणार, बट माझा ए इथं बनणार, हा माझा बी बनणार आणि मी सी साठी बाय करणार. इव्हन आपण पोर्टफोलिओला सुद्धा बायिंग या पद्धतीने करू शकतो आणि ती कशी होणार? 0 टू ए बघा, या ठिकाणी या ठिकाणी प्राइस 61.8% ना आता येता 50% पासून रिट्रेस झाली. बट ज्यावेळेस प्राइस या ठिकाणी आपल्याला सपोज या ठिकाणी ही कॅन्डल बनली आहे. बघा या ठिकाणी आपल्याला बुलिश हरामी कॅन्डल बनलेली आहे. बट या ठिकाणी आपली बायिंग नसेल बनत. तर ज्यावेळेस प्राइस 61.8% नाही येणार, 50% पासून रिट्रेस होणार. त्यावेळेस आपण 38.2% च्या वरच्या लेव्हलला आपण बाय बनणार. तर म्हणजे या ठिकाणी आपली या ठिकाणावरती जर प्राइस खाली आली आणि सपोज 61.8% न येता 50% रिट्रेस झाली तर आपली बायिंग बनणार 38.2% जो आपला गोल्डन रेशो आहे, त्या ठिकाणी आपली बायिंग बनणार. या ठिकाणी आपली बायिंग बनते. या ठिकाणी आपली बायिंग बनते आणि सेम या ठिकाणावरती सपोज आपली जर बायिंग बनत असेल, तर मग आपण या ठिकाणी परत अगेन कशा पद्धतीने आपण अप्लाय करणार टार्गेटसाठी
तर 0, 0 टू ए प्रोजेक्टेड फ्रॉम बी फॉर द टार्गेट ऑफ सी. आणि आपलं फर्स्ट टार्गेट येणार 61.8%. म्हणजे बघा एवढ्या मोठ्या लेवलला लावल्यानंतरही आपण जस्ट अवे आहोत आपल्या फर्स्ट टार्गेट पासून. आणि या ठिकाणी या मोठ्या मोठ्या मूव्ह मध्ये आपला सी येणार 161.8%, की या ठिकाणी आपण आपलं प्रॉफिट बुकिंग कारण तो आपला फर्स्ट गोल्डन रेशो येणार आहे. किंवा या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणावरनं मला आता माझ्या स्टॉकमध्ये सपोज आता मला या ठिकाणावरनं मला परत आता ऍड करायचंय, की मला माझ्या पोर्टफोलिओला बाय करायचंय. तर मग अगेन माझं काय होणार, ही खालची जी लेवल आहे, धिस इज माय झिरो, हा माझा झिरो होणार, हा माझा झिरो होणार, हा माझा ए होणार आणि बी ला मी बाय करणार सी साठी. तर तो कशा पद्धतीने होणार, तर मी अगेन 0 टू ए. आणि ज्या वेळेस प्राइस माझ्यासाठी यात माझे बाईंगचं प्राइस लेवल कोणतं राहणार, की 61.8% ला आला तर मी डेफिनेटली या ठिकाणी बाय करणार. बट त्या ठिकाणी न येता 50% आला किंवा इथं कुठेतरी आला, तर जर तो 38% ला क्रॉस करून वरती जाईल, म्हणजे या ठिकाणावरती या ठिकाणावरती अगेन जर प्राइस इथं कुठं खाली येणार आणि इथून रिट्रेस रिट्रेस होणार, तर मी 38% ला मी पुढच्या लेवलसाठी बाय करेन. नेहमी आपण बाय ऑन डीप ऑन द बेसिस ऑफ रिट्रेसमेंट करणार आहे आणि आपण प्रॉफिट बुकिंग आपल्या प्रोजेक्शन टूलने म्हणजे ट्रेंड बेस फिबोनाची एक्सटेन्शन टूलने आपण करणार आहे. तो होप तुम्हाला रिट्रेसमेंट टूल आणि प्रोजेक्शन टूल कसं वापरायचं हे समजलं असावं. याच्यावरती तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये प्रॅक्टिस करा. डेफिनेटली हे खूप छान पद्धतीने वर्क होतं आणि हे डेफिनेटली वर्क होतं हे ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक यू.